पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहे का ते म्हणजे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही आहे. एकदम निगेटिव्ह नाही पण त्यांनी अजून काही ठरवलं नाही किंवा असं काही नाही. त्याचं उत्तर आता तरी सध्याच्या घडीला परमनंट करणार किंवा नाही आहे असं काय त्यांचं धोरण फिक्स नाही आहे. दुसरा विषय राहतो की 20 कामगारांना कशासाठी आणि का काढला आणि कोण आहेत. तर त्यांनी लिस्ट दिली आमच्याकडे 20 कामगार कोण आहेत ते. त्यांनी टोटल 50 लोकांना कॉन्ट्रॅक्टर मार्फत नोटीस दिलेली होती. तर ते 30 लोकांना घेतात आणि 20 लोक कोण आहेत त्याची लिस्ट आमच्याकडे दिलेली आहे. तुमच्याकडे कोणाकडे तरी ती लिस्ट देतो मी यार. पण मी हे नुसती लिस्ट दिलेली आहे. पण ते म्हणतात की रिझन त्यांचे असे आहेत की त्यांनी कॉन्ट्रॅक्टरना ते कळवलेले आहेत नोटिसेस त्या आणि कॉन्ट्रॅक्टरनी पुढे दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता कॉन्ट्रॅक्टर ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत. कॉन्ट्रॅक्टर नाव वाचून दाखवतो. कॉन्ट्रॅक्टरची वीर कुमार कदम, सिद्धी लेबर सर्व्हिसेस, धनंजय शिंदे, त्यानंतर ओम लेबर सर्व्हिसेस, आनंद पालकर, बामणे कॉन्ट्रॅक्टर आणि ओम लेबर सर्व्हिसेस. हे कॉन्ट्रॅक्टर झाले. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत बरोबर आहे. हां. आणि 20 लोकांची ही लिस्ट आहे. पाहिजे नाव वाचून दाखवतो. सूरज गंगाराम वरणकर, मुकुंद भरत भुवड, प्रशांत प्रकाश पवार, विजय महादेव माने, संतोष महादेव जाधव, अमित अमृत गजमल, गणेश शंकर वरणकर, मिलिंद केशव गजमल, ओमकार बाबूराव देसाई, रामचंद्र विजय गजमल, मनोहर धोंडू खेराडे, संतोष सीताराम खरात, महेंद्र मधुकर मिसाळ, सुधीर भीमराव मोहिते, ओमकार उमेश राजे शिर्के, गणेश महादेव मोरे, मिलिंद दौलत जाधव, शेखर सुरेश सकपाळ, निखिल नथुराम भैरवकर, रुपेश रमेश गजमल असे हे 20 लोक आहेत. त्याची लिस्ट त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी नोटीस दिली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही तर कॉन्ट्रॅक्टर अजून यायचे आहेत ते आम्ही त्यांना तुम्ही जो एक प्रश्न विचारला तोच आम्ही ते प्रश्न आम्ही कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत म्हणून आता ते कॉन्ट्रॅक्टरला कधी नोटीस दिलेली आहे ना. एक लक्षात घ्या तुमचं जे म्हणणं आहे ना तुम्ही जो प्रश्न एक्झॅक्ट तोच प्रश्न आम्ही पण तिथे विचारला मी हे दिलं मी कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टरला नोटीस दिली नोटीस पुढे त्यांनी दिली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण मगाशी विचारलं तर ते म्हणतात नोटीस साहेब एक आहे परमनंट कोणच नाही मेडिकल स्टाफ जरा एक कायद्याला धरून नाही कंपनीत कोणच परमनंट नाही परमनंट आहेत धोरण नाही कसं काय म्हणतात धोरण म्हणजे ह्या लोकांना घेण्याबाबतचं धोरण असं नव्हे सर या धोरण असणार ना कंपनीला आता नियम काय आहे का त्यांच्या कामगारांच्या त्याप्रमाणे ज्या अर्थी थोडे कामगार जे परमनंट आहेत Permanent काहीतरी झाले. धोरण असणार ते कंपनी नाही डिस्क्लोज कसं करत नाही धोरण नाही धोरण कसं असणार सरकारी यांना नियम काय घेण्याबाबतचं धोरण नाही ते असं धोरण असतं का कंपनीत सर 27 ते 30 वर्ष हंगामी कामगार ठेवण्याचं धोरण शासनाकडे आहे पण 27 ते 30 वर्ष कामगारांना म्हणजे राबवून अल्प पगार देणं हे शासनाचं धोरण आहे. ॲज अ तुम्ही कामगार आयुक्त म्हणून आपल्याकडे अशी कोणती प्रोव्हिजन आहे की 26 ते 27 वर्ष जो कामगार राबतोय 30 वर्ष राबतोय हा हंगामी कामगार म्हणूनच त्यांनी निवृत्ती स्वीकारावी का असा निर्णय आहे का शासन दरबारी? म्हणणं बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये सविस्तर प्रोव्हिजन असे आहेत किंवा एखाद्या कामगाराला मल्टिपल टाइम्स वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडे सेम नेचर ऑफ वर्कसाठी जर काम करत असेल म्हणजे मराठीत सांगतो बर की समान कामासाठी एकच काम जर तो वर्षानुवर्षे करतोय एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे करतोय किंवा वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडे एकाच असतामध्ये मध्ये मात्र सेमच काम चालू आहे त्याचं तर अशा वेळेला त्याला परमनंटसाठी स्वतः कोर्टात जायला लागतं त्याला जर कंपनीने केलं नसेल तर. पण ह्याच्यामध्ये अशी डायरेक्ट प्रोव्हिजन नाही की एवढे समजा 100 कामगार असतील 100 मधले एवढे परमनंट आणि एवढे कॉन्ट्रॅक्च्युअल असं काही धोरण नाही आहे. धोरण नाही साहेब. कायद्यात अशी काही तरतूद नाही आहे जरा एक मिनिट. पण म्हणजे तुमचं म्हणणं तिथे ऐका ना. कायद्यात तरतूद आहे ऐका ना. फक्त त्याच्यासाठी न्याय हक्क मागण्यासाठी कोर्टात जायचं Implementation- कंपनीने द्यायला पाहिजे जर दिला नाही हा. तर त्याने कोर्टात हा जायचंय विषय. मग तो कंपनी का देत नाही हाच तर आमचा प्रश्न आता आहे. त्यासाठी मी त्यांना विचारलं की तुमचं धोरण तुम्ही काय आतापर्यंत डिसाईड केलं होय. तर त्यांच्याकडे धोरण तसं नाही आहे म्हणजे आमच्याकडे तसं नाही पहिलं साहेब पहिल्यापासून 200 धोरण आहे. कामगार जेव्हा त्यांच्याकडे परमनंट होतात तेव्हा धोरण नाही कसं म्हणायचं आणि कसं कायद्यात होतंय? धोरण दिले ना साहेब आणि मुळात कसं होतंय? कायद्यात धोरण धोरण- जर नसेल तर शेवटी मग त्यांना अग्रीमेंट पार्टी करायचंच शुड गो टू नाहीये. द कोर्ट असा विषय हा येतो त्यांचा ना. उद्दिष्ट आहे मुळात दोन मिनिटं. मुळात जर आपण तुम्ही म्हणताय एक कॉन्ट्रॅक्टर तिकडे त्याने एवढी वर्ष काम केलं पर्यायानं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर पण त्याची पेमेंट स्लिप ही
एका ठीक आहे, आता ती त्या ठिकाणचीच आहे ना. चर्चा करण्याची आम्ही काय करायचं ते सांगा. जरा मी काय म्हणतोय भिडे साहेब, आपण कालचं धोरण संध्याकाळी 2 मिनिटं ऐका साहेब. काल आपण रस्ता रोको करणार होते संध्याकाळी, पण आपण थांबवलं. तुम्ही मध्यस्थी केली की असं काही करू नका, आपण काहीतरी सुवर्णामध्ये काढूया, पण तो निघत नाही. मग आम्हाला आमच्या पर्यायाने आता करायला लागेल. दुसरा पर्याय आमच्याकडे काही नाही. मध्ये हा नाहीये ना. त्यांच्याच आम्हाला करावा लागेल आता रस्ता रोको. त्यांच्याच निरोप घेऊन येणार असेल सर, तर आता काय त्याला अद्यापर्यंत अर्थ चाललंय नाही. कसं? तुम्ही काहीतरी सांगायला पाहिजे ना. नाही नाही बघा, तुम्हाला ऐका, त्यांना पण आम्ही मगापासून म्हणजे बराच वेळा अर्धा 15 थांबले, मी काय नुसतंच थांबलेलं नाही. वेगवेगळ्या प्रकारे आम्ही अहो, ते कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेलं आहे. त्याची ओसी मला बोलायचं असं आहे की आता जाण्यापूर्वी इथं आपली जी चर्चा झाली हो. की व्यवस्थापनाने इथे येऊन सांगायचं आहे. आता ते कारण देतात की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितले, त्यांना नोटीस दिलेली, त्या 20 लोकांना का करतो रे, अजूनही यांना नोटीस पोहोचली नाही. व्यवस्थापनाचा एखादा प्रतिनिधी इथे येऊ द्या ना स्टेजवर, इथं व्यासपीठावर, आणि इथे त्यांनी सांगावं या 20 लोकांचं असं कारण आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊ शकत नाही. कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे, त्याला नोटीस पाठवलेली आहे. आता याच्यात काय आले, हे कंपनीचं म्हणणं आहे. आता कॉन्ट्रॅक्टरचा ऐका तरी कॉन्ट्रॅक्टर ती चर्चा नव्हती, तुम्ही जावं सर, तुम्ही जायची भूमिका घ्या. इथं आमचे कामगार एक एक अत्यवस्था व्हायला लागले आणि इथे गप्पा मारायची आम्हाला गरज नाही. तुम्ही जावं सर. आपल्याला काय निर्णय महत्वाचे घ्यायला लागणार आहे जनता म्हणून आपल्याला घ्यायचे. त्याच्या आईला कामगार तब्येत बिघडते आणि साधे मार्गदर्शक बैठका करतायत. रस्ता तयारी करा.